नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण रेल्वेचा भाग दुसरा पाहत आहोत। भाग पहिला या ठिकाणी आपण पाहिलेले, त्यामुळे पहिला भाग पाहून घ्या। आज आपण आपल्या रेकॉर्डेड बॅच सेशनमधला 21व्या क्रमांकाचा व्हिडिओ आपण पाहत आहोत। यापूर्वीचे आपले 20 व्हिडिओ झाले, ते सुद्धा पाहून घ्या। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेल्वे टॉपिकमधला भाग दुसरा आणि या ठिकाणी टाईप क्रमांक 2 पाहत आहोत। तर पहिला भाग नक्की पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा या ठिकाणी फायदा होईल, कारण की गणित हा विषय स्टेप बाय स्टेप शिकायचा विषय। तर आजच्या व्हिडिओमधलं पहिलं गणित विचारले, 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते, तर ती आगगाडी एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल। आता ज्यावेळेस तुम्हाला एखादी आगगाडी जेव्हा एखादी आगगाडी ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही, आता ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही, स्वतःची लांबी नसणाऱ्या वस्तू कुठल्या आहेत, तर त्या वस्तू स्वतःची लांबी नसणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत व्यक्तीला स्वतःची लांबी नाही, झाड आणि या ठिकाणी खांब। आता अशा ज्या वस्तू असतात, ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही, अशा वस्तूला जर या ठिकाणी ट्रेन ओलांडत जर असेल, तर त्या गाडीचं जेवढी काही मित्रांनो लांबी आहे तेवढं अंतर या ठिकाणी ती गाडी स्वतःच्या लांबी एवढं अंतर या ठिकाणी कापत असते। एवढं लक्षात ठेवा। कशासाठी? ज्यावेळेस एखादी रेल्वे किंवा एखादी बस या ठिकाणी एखादी व्यक्ती असेल, झाड असेल किंवा खांब असेल, याला जर ओलांडत असेल म्हणजे स्वतःची लांबी नाही, अशा वस्तूला जर ओलांडत असेल, तर त्या गाडीची जेवढी लांबी असते तेवढंच अंतर या ठिकाणी ती गाडी कापत असते। मग वरील उदाहरणामध्ये आपल्याला काय देईल, एक आगगाडी एका खांबाला ओलांडत आहे, म्हणजेच ज्या आगगाडीची जेवढी काय लांबी आहे तेवढंच अंतर या ठिकाणी ती आगगाडी कापत आहे, लक्षात ठेवायचं आहे। मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जात आहेत। या ठिकाणी एकके समान करून घ्यायचे आहे, कारण की लांबी कितीमध्ये मीटरमध्ये दिले, लांबी मीटरमध्ये दिले आणि या ठिकाणी जे की आपल्याला वेग दिलेला हा किलोमीटरमध्ये दिलेला आहे। मग काय करायला, आपल्याला किलोमीटरला या ठिकाणी मीटरमध्ये रूपांतरित करावे लागेल। आता कसं रूपांतरित करायचं या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला गाडी किती 300 मीटर लांबीची गाडी आहे मित्रांनो, 300 मीटर लांबीची गाडी हे मीटरमध्ये आणि खालचं जे आहे ते किलोमीटरमध्ये। खाली काय दिले आपल्याला या ठिकाणी 54 जो काही किलोमीटर अंतर आहे, हे काय मित्रांनो या ठिकाणी 54 किलोमीटर जो काही वेग आहे हा आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, किलोमीटरमध्ये दिले आहे। मग याचं मीटर सेकंदामध्ये जर रूपांतर करायचं असेल, तर आपल्याला याला काय करावं लागेल, या ठिकाणी 5/18 ने गुणावे लागेल। 5/18 ने गुणल्याच्या नंतर 18 × 1 = 18, 18 × 3 = 54, 18 × 3 = 54 आणि 3 × 5 = 15, म्हणजेच वरी झालं मित्रांनो या ठिकाणी 300 मीटर आणि खाली किती झालं मित्रांनो या ठिकाणी 15 मीटर सेकंद, 15 मीटर सेकंद। आता एकके समान झाली। आता एकके समान झाल्याच्या नंतर आपल्याला भागाकार द्यायचे, तर 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, म्हणजे या ठिकाणी 20 मीटर पर सेकंद या ठिकाणी असणारे। म्हणजे काय दिले 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते, तर ती आगगाडी एका खांबाला किती वेळामध्ये ओलांडेल, तर त्या एका खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडेल। किती? 20 सेकंदामध्ये ती गाडी त्या एका खांबाला ओलांडणार आहे। म्हणजे त्या खांबाला ओलांडणार, याचा अर्थ गाडी स्वतःच्या जी की लांबी आहे तेवढंच अंतर या ठिकाणी कापणार आहे। ठीक आहे, पुढचं गणित पहा। पुढचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे, पुढचं गणित दिले ताशी 126 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी आपल्याला या ठिकाणी सांगायची। तर ताशी 126 किलोमीटर वेगाने जात आहे। ताशी वेग किती? 126 किलोमीटर वेगाने जात आहे आणि ही आगगाडी एका व्यक्तीला, आता व्यक्तीला स्वतःची लांबी आहे का नाही, याचाच अर्थ ज्या वस्तूला किंवा ज्या कुठल्याही गोष्टीला स्वतःची लांबी नसते, त्यावेळेस जेवढं गाडीचं अंतर असतं जेवढं गाडीची जी काही लांबी असते तेवढंच अंतर या ठिकाणी आपल्याला धरायचे। तर या ठिकाणी काय म्हटलेले, ताशी 126 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीला 8 सेकंदामध्ये ओलांडते, 8 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या गाडीची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची। आता या ठिकाणी गाडीची लांबी काढायची म्हणजे नेमकं करायचं काय, आता या ठिकाणी ताशी किलोमीटरमध्ये वेग दिले, या ठिकाणी मीटर सेकंदामध्ये दिले। मग या ताशी किलोमीटरला आपल्याला काय करावं लागेल, 126 गुणाकारामध्ये 5/18, 5/18 करावं लागेल आणि किती सेकंदामध्ये ओलांडते, तर 8 सेकंदामध्ये ओलांडते। आता याचं जे काही उत्तर असणार आहे ते आपल्याला काय गाडीची लांबी या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर सेकंदामध्ये करावं लागणार आहे। तर 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, 8 × 54, 18 × 72, 18 × 95, 8 × 6 = 18, 18 × 7 = 26 अशी। म्हणजे 18 ने भाग दिल्याच्या नंतर 7चा भाग जातो, मग 7 × 5 = 35, 7 × 5 = 35 आणि या ठिकाणी गुणाकारामधले हे 8। आता 8 जर आपण गुणाकार दिला, तर 8 × 5 = 40, 40ला 0 हात 4 4, 8 × 3 = 24, 24 × 4 मित्रांनो 28, म्हणजे 280 मीटर एवढी त्या गाडीची लांबी असणार आहे। म्हणजे ताशी 126 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीला 8 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या आगगाडीची या ठिकाणी लांबी आपल्याला काढायची। तर लांबी किती आहे मित्रांनो, 280 मीटर एवढी लांबी या ठिकाणी असणार आहे। तर पुढचं गणित या ठिकाणी
आता पहा 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी या ठिकाणी किती वेळ लागेल। आता या ठिकाणी काय दिलेले पहा, विजेचा खांब ओलांडण्यासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे। तर पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मीटरमध्ये दिलेले आहे। पहा आपल्याला जे काही गाडीची लांबी मीटरमध्ये दिलेली आहे आणि 54 किलोमीटर या ठिकाणी वेग दिलेले आहे, म्हणजे वेगाला मीटर सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल। तर मीटर सेकंदामध्ये रूपांतर करत असताना जे की किलोमीटरमध्ये अंतर दिलेलं असतं, तर या अंतराला नेहमी 5/18 ने या ठिकाणी गुणायचं असतं। आता हे का गुणायचं, कसं गुणायचं, कशासाठी गुणायचं हे मी तुम्हाला मागच्या पहिल्या भागामध्ये सांगितलं, त्यामुळे पहिला भाग पाहणं गरजेचं आहे। तर पहा 18 × 18, 18 × 2 = 36, 18 × 3 = 54, 18 × 3 = 54 आणि 3 × 5 = 15, 3 × 5 किती 15 मीटर सेकंद, हे 15 मीटर सेकंद आलं। आता 15 मीटर सेकंद आपल्याला काय मीटरला या ठिकाणी भागावं लागेल, म्हणजे आपलं गाडीची लांबी किती आहे 450 मीटर, 450 मीटर गाडीची लांबी आणि आता एकक सुद्धा समान झाले किती 15 आले या ठिकाणी। तर 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45 आणि हा शून्य जशास तसा, म्हणजे त्याचा अर्थ 30 मीटर, 30, 15 × 1 = 15, 15 × 3 = 45 आणि हा शून्य जशास तसा, म्हणजेच विजेचा खांब ओलांडण्यासाठी त्या गाडीला 30 सेकंद एवढे लागणार, 30 सेकंद या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजे 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी 30 सेकंद एवढा वेळ लागणार आहे। किती 30 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे। पुढचं गणित पहा। आता हे गणित तुम्हाला केव्हा समजणार, ज्यावेळेस तुम्ही पहिलं जे काय आपला भाग पाहिला असेल त्याच वेळेस हे गणित तुम्हाला समजणार आहेत, किंवा तुमचा चांगल्या प्रकारे जर सराव असेल तरी सुद्धा या ठिकाणी समजू शकतात। यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं असणार आहे। 300 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी ताशी किती वेळ लागेल असं दिलेलं पहा। 300 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल। आता विजेचा खांब ओलांडायचा म्हणजे याचा अर्थ विजेचा खांब ओलांडायचा म्हणजे गाडीची जे काही लांबी आहे तेवढंच अंतर या ठिकाणी गाडीला कापायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल। खांब ज्यावेळेस एखादी आगगाडी, खांब त्याच्यानंतर झाड, त्याच्यानंतर मित्रांनो एखादा व्यक्ती जर ओलांडत असेल, म्हणजे अशा वस्तूला की ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही अशा वस्तूला जर ओलांडत असेल तर त्यावेळेस गाडीची जी काही लांबी असते तेवढंच अंतर त्या गाडीला कापावं लागत असतं। म्हणजे आता या ठिकाणी गाडीची लांबी आपल्याला काय दिली 300 मीटर दिली, गाडीची लांबी दिली आहे मित्रांनो 300 मीटरमध्ये, मात्र ताशी वेग दिलेला आहे 72 किलोमीटर, 72 किलोमीटर आपल्याला ताशी वेग दिलेला आहे। मग ह्या किलोमीटरला आपल्याला मीटर सेकंदामध्ये न्यायचं जर असेल तर आपल्याला 5/18 ने गुणावे लागेल। मग 18 ने गुणल्याच्या नंतर 18 × 3 = 54, 18 × 3 = 18 × 8 = 36, 8 × 54, 18 × 4 = 72, 18 × 4 = 72 आणि 4 × 5 = 20, 20 मीटर सेकंद आला या ठिकाणी वेग आलेले, त्याच्यानंतर काय 20 मीटर सेकंद, 20 मीटर सेकंद। आता एकके समान झाली। आता एकके समान झाल्याच्या नंतर आपण भाग देऊयात। पहा हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत 2 जर आपण 30ला जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो 15चा जाणार, 15चा जाणार। याचा अर्थ किती वेळामध्ये तर 15 सेकंदामध्ये या ठिकाणी ओलांडणार आहे। लक्षात ठेवायचं किती 15 सेकंदामध्ये ओलांडणार आहे। म्हणजेच मित्रांनो 300 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, तर या ठिकाणी पहा 15 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे, 15 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे। तर आपला टाईप क्रमांक 2 या ठिकाणी संपलेले आहे। तर टाईप क्रमांक 2 तुम्हाला चांगल्या प्रकारे जर सराव केला तर मित्रांनो काही सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता। आता टाईप क्रमांक या ठिकाणी 3 पाहणार आहोत। पहा टाईप क्रमांक 3 पाहत असताना 130 मीटर लांबीच्या एका पुलास ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळामध्ये ओलांडेल। आता या ठिकाणी जर दिलेलं जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी 130 मीटर लांबीची गाडी आहे, किती 130 मीटर लांबीची गाडी आहे, त्याच्यानंतर काय दिले ती गाडी काय पुलाला 36 किलोमीटर वेगाने गेल्यास 110 मीटर लांबीचा एक आगगाडी किती वेळात ओलांडेल अशा स्वरूपामध्ये विचारले। म्हणजे या ठिकाणी काय दिले 130 मीटर लांबीच्या एका पुलाला, म्हणजे पुलाची लांबी किती दिलेली 130 मीटर, त्याच्यानंतर आगगाडीची लांबी दिली 110 मीटर। म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे सुद्धा मीटरमध्ये, हे सुद्धा मीटरमध्ये, मग मीटरची आपण काय करूयात बेरीज करूयात। मग एकूण लांबी किती होणार या ठिकाणी, आगगाडीची लांबी किती आहे मित्रांनो 130 नाही, पुलाची लांबी 130 दिलेले मीटर आणि आगगाडीची लांबी 110 मीटर। आता याची जर आपण जर बेरीज जर केली तर पहा 0 × 0 3 आणि 1 4 आणि 2 240 मीटर, 240 मीटर एकूण काय झाली मित्रांनो लांबी झाली। आता एकूण लांबी 240 मीटर झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचे या ठिकाणी हे जे काही 36 आहे 36 दिलेले आहेत, मात्र हे 36 मीटर सेकंदामध्ये नसून हे किलोमीटरमध्ये दिले आहेत। मग किलोमीटरमध्ये दिले तर याला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो मीटर सेकंदामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे याला 5/18 ने या ठिकाणी गुणावे लागेल। मग 5/18 ने जर गुणलं तर 18 × 1 = 18, 18 × 2 = 36 आणि 5 × 2 = 10, 5 × 2 = 10, 10 मीटर सेकंद आलं तर 10 मीटर सेकंद। आता पहा वरी
240 मीटरला आता 10 मीटर सेकंद भागून घेऊयात. 10 मीटर सेकंद या ठिकाणी भागून घेऊयात म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे या ठिकाणी वेळ भेटणार आहे. आता पहा हा शून्य कटला राहिला 24 म्हणजेच आता अर्थ 24 किलोमीटर 24 सेकंदामध्ये म्हणजे पहा 130 मीटर लांबीच्या एका पुलाला ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारे 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळामध्ये ओलांडेल तर ती 24 सेकंदामध्ये ओलांडेल. किती 24 सेकंदामध्ये या ठिकाणी ओलांडणार आहे. तर पहा या ठिकाणी आता महत्त्वाचं माहिती पाहूयात. ज्यावेळेस एखादी आगगाडी स्वतःचे अंतर एखाद्या वस्तूला स्वतःचे अंतर असते त्या वस्तूला ओलांडत असेल तर त्यावेळेस एकूण अंतरगाडीची लांबी प्लस एखाद्या वस्तूला ओलांडत असल्याची लांबी या दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची. याचाच अर्थ काय मित्रांनो या ठिकाणी याचाच अर्थ एखादी आगगाडी जर प्लॅटफॉर्म आता प्लॅटफॉर्मला सुद्धा स्वतःची लांबी असते त्याच्यानंतर एखाद्या पुलाला सुद्धा असते एखाद्या बोगद्याला सुद्धा असते म्हणजे अशी की वस्तू की ज्या आता पहा एखाद्या वेळेस बोगदा असतो 1.5 किलोमीटरचा असतो 3 किलोमीटरचा सुद्धा असतो एखादा प्लॅटफॉर्म 5 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा 3 किलोमीटर कितीही देतील तुम्हाला. परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवायचे गाडीची ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वस्तूला स्वतःची पहिल्या वेळेस आपण भाग 2 मध्ये काय पाहिलं एक आगगाडी एखाद्या व्यक्तीला ओलांडत असेल एखाद्या झाडाला ओलांडत असेल एखाद्या खांबाला ओलांडत असेल म्हणजे पहा झाड वस्तू खांब याला स्वतःची लांबी आहे का नाही. मात्र बोगदा त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर या ठिकाणी बोगदा प्लॅटफॉर्म आणि एखादे जर या ठिकाणी दिलेलं असेल किंवा दुसरी गाडी या दोहीची गाडीची लांबी दिली असेल किंवा बोगदा दिला असेल तर या सर्वांना काय असते मित्रांनो लांबी असते. तर लांबी जर असेल तर त्यावेळेस गाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी किंवा जी काही तुम्हाला दिली असेल कधी कधी बोगद्याची देतात कधी प्लॅटफॉर्मची देतात म्हणजे ह्या वस्तूला जर लांबी असतील तर अशा वस्तूची लांबी त्यामध्ये प्लस करायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा दुसरं काय दिलेलं आपल्याला ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीला 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारलेलं. आता काय करायचं पहा या ठिकाणी लक्षात ठेवा काय दिलेलं आपल्याला ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीला या ठिकाणी 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा. बोगद्याची लांबी किती दिलेली आहे 420 मीटरमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर गाडीची सुद्धा लांबी किती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 480 मीटर दिलेले आहे. म्हणून काय करायचे सर्वप्रथम लांबीची बेरीज करायची. कधी सुद्धा गणित सोडत असताना लांबीची या ठिकाणी रेल्वेवरले गणित सोडत असताना तुम्हाला बोगदा दिला असेल किंवा प्लॅटफॉर्म दिला असेल किंवा या ठिकाणी दुसरी स्वतःला अंतर असल्याची या ठिकाणी वस्तू दिली असेल तर या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांची काय करायची बेरीज करायची. मग एकूण अंतराची बेरीज करत असताना 480 आणि हे 420 म्हणजेच किती झाले मित्रांनो 480 मध्ये 20 जर टाकले तर ते झाले 500 म्हणजेच आणि हे 400 झाले 900 म्हणजे एकूण 900 मीटर अंतर या ठिकाणी कापायचं आहे. त्या गाडीला एकूण 900 मीटर अंतर कापायचं आहे. तर मात्र ती गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते. 60 किलोमीटर वेगाने जाते म्हणजे आपल्याला मीटर सेकंदामध्ये याचं रूपांतर करावं लागेल. म्हणून काय करूया 60 गुणाकारामध्ये 5/18. आता हे 5/18 या ठिकाणी भागाकारामध्ये जे काही 18 आहे तर इकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो म्हणजे हे इकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जातील म्हणजे या ठिकाणी झाले 18. आता 18 या ठिकाणी कटलेले आहेत म्हणून काय करायचं आता हा शून्य कटला. आता वरती किती राहिला मित्रांनो या ठिकाणी 90 राहिला आणि खाली काय राहिला मित्रांनो 6 आणि गुणाकारामध्ये 5 राहिला. तर या ठिकाणी आपण पहा 6 ने 18ला भाग देऊ शकतो. 6 1 6 sin 2 12 sin 3 18 sin 3 किती झाला मित्रांनो 18. आता वरती किती झाला या ठिकाणी sin 3 18 म्हणजे या ठिकाणी 18 कटला राहिला वरती 3 परत या ठिकाणी आपण 5 ने भाग देऊ शकतो. 5 1 5 वरी राहिला मित्रांनो या ठिकाणी 4 म्हणजेच 9 मधून 5 गेल्याच्या नंतर राहिला 4 म्हणजे 5 8 40 आणि 18 1 18 54 18 1 18 36 18 3 54 18 3 54 याचाच अर्थ मित्रांनो ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीला 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल तर 54 सेकंद या ठिकाणी लागणार आहेत. तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता पुढचं गणित अशा स्वरूपाचे ते सुद्धा पाहूयात. पुढचं गणित दिले ताशी 144 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 1080 मीटर लांबीच्या मालगाडीला 120 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले. सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस गाडीला स्वतःचं अंतर आणि एखादा बोगदा असेल प्लॅटफॉर्म असेल दिला असेल तर त्यावेळेस त्याचं अंतर या दोघांची कधीसुद्धा काय करायची बेरीज करायची. मग या ठिकाणी काय दिले ताशी किलोमीटरमध्ये दिलेलं आहे तर ताशी किलोमीटर 144 किलोमीटर वेगाने गाडी जाते मात्र अंतर हे मीटरमध्ये दिलेले आहेत. मग ह्या 144 किलोमीटरला आपल्याला मीटर सेकंदामध्ये करावे लागेल म्हणजे 5/18 ने याला गुणावे लागेल. आता 18 ने गुणल्याच्या नंतर 18 8 144 येते आणि 5 8 मित्रांनो 40 येते म्हणजे 40 मीटर सेकंद या ठिकाणी आपला वेग निघालेला आहे. मग काय करायचं आता हे ठिकाणी पहा 1080 आणि 120 एकूण झाला आपला अंतर म्हणजे 0 0
8 आणि 2 झाला मित्रांनो 10, 10शीला 0 हातचा आला 1, 1 आणि 1 झाला मित्रांनो 2 आणि हा 1 0 म्हणजे 1200. वरती काय झाले मित्रांनो आपले 1200. आता 1200 एकूण अंतर झालं आणि या ठिकाणी मीटर सेकंदामध्ये वेग किती झाला मित्रांनो 40 झाला. 40 झाल्याच्या नंतर आपलं हा 0 कटला, हा 0 कटला म्हणजे 4 1 4, 4 3 12 आणि वरती आलं मित्रांनो 30 म्हणजे ताशी 144 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 1080 मीटर लांबीच्या मालगाडीला 120 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? तर या ठिकाणी मित्रांनो 30 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे. किती? 30 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पहा आता. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची. बोगद्याची लांबी आपल्याला काय करायची? या ठिकाणी काढायची. बोगद्याची लांबी काढत असताना आपल्याला काय करायचे मित्रांनो? सर्वप्रथम आता एकूण लांबी आपल्याला किती दिलेली आहे? एकूण दिलेले पहा लांबी 260 मीटर लांबीची एक आगगाडी म्हणजे 260 लिहून घ्या. 260 मीटर प्लस आता बोगद्याची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून x लिहून घेऊयात. आता प्लस काय करायचं? समोर काय करायचं? आता 80 किलोमीटर आपल्याला दिलेले, 80 किलोमीटर दिलेले मात्र या ठिकाणी मीटर सेकंदामध्ये आपल्याला विचारलेलं आहे म्हणून या 80ला काय करायचं? 5/18 गुणायचं आहे. 5/18 गुणल्याच्या नंतर समोर 45 दिलेले आपल्याला सेकंदामध्ये दिलेले. मग काय करायचं मित्रांनो? आता 9ला आपण भाग देऊ शकतो. 9 1 9, 9 2 18 आणि 9 5 45. 9 5 किती झालं? 45. आता मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या 2नं आपण 80ला जर भाग जर दिला तर जाणार मित्रांनो 40चा. 40नं जर आपण 5ला जर गुणलं तर 5 4 5 20 म्हणजे झालं मित्रांनो 200 आणि हे राहिला 5. याला जर आपण 5नं गुणल्याच्या नंतर 5 दोन्ही झालं मित्रांनो 10. 10 आणि हे 2 शून्य जशाच तसे म्हणजेच किती आलं? 260 x प्लस 260 प्लस x बरोबर किती? 1000 झालं. मग हे 260 आता x बरोबर किती येणार? आता या ठिकाणी x बरोबर किती येणार? x बरोबर येणार मित्रांनो 1000. 1000 आता हे प्लसमध्ये असल्याच्या नंतर इकडे गेले मायनसमध्ये म्हणजे 260 आपण मायनसमध्ये करूयात. आता 1000मधून 260 गेल्याच्या नंतर राहतं मित्रांनो 740 म्हणजे 740 मीटर काय असणार मित्रांनो? या ठिकाणी त्या बोगद्याची लांबी असणार मित्रांनो 740 मीटर या ठिकाणी बोगद्याची लांबी असणार आहे. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पहा. पुढचं गणित आपल्याला काय दिले? ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते तर त्या आगगाडीची लांबी आपल्याला काढायची. आता काय दिलं? बोगद्याची लांबी दिली. आपल्याला काय दिले? बोगद्याची लांबी दिली. मग पहा एक आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा, बोगद्याची लांबी किती दिलेली? 340 मीटर. आगगाडीची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून या आगगाडीची लांबी x लिहून घेऊयात. आता लिहिल्याच्या नंतर हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. आपल्याला मीटर सेकंदामध्ये याचं रूपांतर करावं लागणार. मग मीटर सेकंदामध्ये रूपांतर करायचं जर असेल तर आपल्याला 5/18 गुणावे लागणार आणि हे 36 या ठिकाणी लिहायचे आहेत. आता काय करायचं? 18 1 18, 18 2 36, 5 2 10 आणि 10 गुणीला 54 जर केलं तर येते मित्रांनो 540. आता 540 आल्याच्या नंतर हे 340 जे असणार या ठिकाणी गेल्याच्या नंतर इकडे जाणार मित्रांनो मायनसमध्ये. याचं पक्षांतर केलं म्हणजे 340. या ठिकाणी हा 0 कटला, 4तून 4 गेला, हा झाला मित्रांनो 0. परत 5मधून 3 गेल्याच्या नंतर राहिले 2 म्हणजे त्या गाडीची लांबी जी असणार आहे 200 मीटर एवढी त्या गाडीची लांबी असणार आहे. म्हणजे ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते तर त्या आगगाडीची लांबी किती? तर त्या आगगाडीची लांबी 200 मीटर एवढी त्या आगगाडीची लांबी असणार आहे. पुढचं गणित पहा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार पाडते तर त्या पुलाची लांबी आपल्याला काढायची. आता पुलाची लांबी काढायची म्हणजे याचा अर्थ काय करायचं मित्रांनो? या ठिकाणी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी आहे, गाडीची लांबी 220 मीटर आहे. 220 मीटर दिलेले आहे. आता या ठिकाणी पुलाची लांबी आपल्याला माहीत नाही मग लांबी x लिहून घेऊयात. लांबी x लिहिल्याच्या नंतर 60 किलोमीटर दिलेलं आहे. मग आपल्याला मीटर सेकंदामध्ये याचं रूपांतर करावे लागणार आहे कारण की या ठिकाणी मीटरमध्ये लांबी दिली आणि पुढं सेकंद दिलेले आहे म्हणून याला 18ने गुणून घेऊयात. 18 गुणल्याच्या नंतर समोरचे 36 लिहूयात. 36 1 36, 36 2 18 1 18, 18 2 36, 5 2 10 या ठिकाणी आला 600. 600 आल्याच्या नंतर 220 याला मायनस करा. 220 मायनस केल्याच्या नंतर 0 0 0 या ठिकाणी 10मधून 8 गेल्याच्या नंतर 10मधून 2 गेल्याच्या नंतर राहिले 8. आता 5मधून 2 गेल्याच्या नंतर राहिला 3 म्हणजे 380 मीटर एवढी लांबी या ठिकाणी त्या पुलाची असणार आहे. 380 मीटर लांबी असणार आहे. तर पुढचं गणित मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भाग आपण या ठिकाणी दुसरा पाहिलेला तर भाग तिसरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.